मोहिते पाटील यांनी रविवारी शिवरत्नवर शक्ती प्रदर्शन करत भारतीय जनता पक्षाला आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर सायंकाळी भाजप नेते गिरीश महाजन यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। मोहिते पाटील यांनी शक्ती प्रदर्शन केल्यानंतर काल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी टेंभुर्णीत आमदार संजय शिंदे यांच्या फार्म हाऊसवर महायुतीच्या आमदारांची बैठक बोलावली। त्यामुळे मोहिते पाटील आणि निंबाळकर या दोन्ही गटात जोरदार धुमशान सुरू आहे। संपूर्ण बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मोहिते पाटील हे अकलूजमध्ये शक्ती प्रदर्शन करत असताना खासदार निंबाळकर हे अकलूजपासून हाकेच्या अंतरावर असलेले माळीनगर येथील सासवड शुगरचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांच्याशी चर्चा करत होते। गिरमे हे मोहिते पाटील विरोधक म्हणून ओळखले जातात। त्यांच्यासोबत माणसे आमदार आणि सातारा भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे उपस्थित होते। म्हणजे मोहिते पाटील हे विरोधात मोठ बांधत असतानाच निंबाळकर हे त्यांच्या विरोधकांशी चर्चा करत होते। गिरमे यांच्यानंतर खासदार निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक माड्याचे आमदार बबनराव शिंदे यांची भेट घेतली। शिंदे यांची भेट घेऊन निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांना एक प्रकारे आव्हानच दिल्याचं बोललं जात आहे, कारण मोहिते पाटील आणि शिंदे बंधू यांच्यातील सख्य सर्व जिल्ह्याला माहिती आहे। दरम्यान निंबाळकर यांनी काल करमाळ्याचे अपक्ष आमदार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय संजय शिंदे यांच्या टेंभुर्णी जवळील फार्म हाऊसवर महायुतीच्या आमदारांची बैठक बोलावली। त्या बैठकीला बबनराव शिंदे, संजय शिंदे, शहाजी बापू पाटील आणि जयकुमार गोरे उपस्थित होते। फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे निंबाळकरांचे कट्टर विरोधक रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक आहेत, त्यामुळे ते बैठकीला येणार नाहीत हे देखील स्पष्ट झालं होतं। माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची खरी अडचण आहे, कारण मोहिते पाटील यांना नाराज करून त्यांना चालणार नाही, तर दुसरीकडे पक्षाचा आदेशही पाळावा लागणार आहे। त्यामुळे शिंदेंच्या फार्म हाऊसवर जाणं आणि न जाणं दोन्ही देखील राम सातपुते यांची डोकेदुखी वाढवणार आहे।